यानंतर वळूयात राजकीय घडामोडींकडे। प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजप बरोबर जाण्यास आग्रही होते असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलेला आहे। तर 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता असा खुलासा सुद्धा शरद पवार यांनी केला। शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे मोठे गौप्यस्फोट केलेले आहे। 2004 साली अजित पवार फारच नवखे होते, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता आणि छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। त्यामुळेच अधिकची मंत्रिपद घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता असा खुलासा शरद पवार यांनी केलेला आहे। 2004 मध्ये सर्वाधिक आमदार निवडून येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाची संधी घालवली अशी टीका होत होती। त्यावरच आता शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलं। दरम्यान त्यांनी काय नेमका गौप्यस्फोट केला पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते। पक्षामध्ये माझ्यावरती अन्याय झाला, अजितदादांची ही ओरड निरर्थक आहे। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही। अजितदादांना उपमुख्यमंत्री पद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेते पद दिलं। विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजितदादांकडे साऱ्या राज्याची सूत्र होती। 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता। अजित पवार 2004 साली फार नवखे होते आणि भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी कोणीही योग्य नेता आमच्याकडे नव्हता असंही त्यांचं म्हणणं आहे। अधिकची मंत्रिपद घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवलं असंही शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलेलं आहे। 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता। शरद पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे।